खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंड इथं घेतलेल्या सभेच्या ठिकाणाची शुद्धता श्रीराम सेना धर्मार्थ सेवा न्याय संघटनेनं केली। केवळ जातीय द्वेषातून शुद्धीकरण करणाऱ्या या संघटनेवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आज अनुसूचित जाती आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं निवासी जिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आलं। उत्तराखंड राज्यातील हल्द्वानी इथल्या रामलीला मैदानावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे यांची जाहीर सभा झाली। यावेळी खासदार खरगे यांनी स्थानिक नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करत सभेला संबोधित केलं। ही सभा झाल्यानंतर हल्द्वानी इथल्या जातीवादी आणि धर्मांतर श्रीराम सेना धर्मार्थ सेवा न्याय संघटनेनं रामलीला मैदानाचं शुद्धीकरण करण्याचा कार्यक्रम केला। ही कृती म्हणजे संविधान आणि सामाजिक समतेच्या विरोधात असल्याचा आरोप करत अनुसूचित जाती आरक्षण बचाव कृती समितीनं याचा निषेध केला। श्रीराम सेना धर्मार्थ सेवा न्याय संघटनेच्या शुद्धीकरणाच्या कृतीमुळे दलित समाजाचा जाहीर अपमान झाल्याचा आरोप समितीनं केलाय। मैदानाचं शुद्धीकरण करणाऱ्या संघटनेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी समितीनं केली आहे। निवासी जिल्हाधिकारी गजानन गुरव यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय। यावेळी डी.जी. भास्कर, सुभाष देसाई, राजेंद्र कांबळे, रमेश कांबळे, रमेश पाचगावकर, शशिकांत कांबळे, भाऊसो काळे, सुहास कांबळे, प्रमोद कदम यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते।